शिवसेना आमदार सुनील प्रभू आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, मात्र पहिला दिवस गाजला तो या सगळ्या वातावरणामध्ये ज्याच्यामध्ये ईव्हीएमचा आवाज पाहायला मिळाला आहे. काय सांगाल? कसं आहे की 13 कोटी जनतेच्या मनामध्ये जो असंतोष आहे आणि ईव्हीएम मुळे जे सरकार या ठिकाणी जादुई पद्धतीने आलेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे. आणि 13 कोटी जनतेचा आवाज म्हणून या ठिकाणी आमदार जे निवडून आलेले आहेत, विरोधी पक्षाची प्रथम भूमिका आहे की या जनमानसातला आवाज हा विधानसभेत पोहोचवणं. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला माहिती आहे की संख्याबळ बघता ही सगळी मंडळी जी सत्तेत आहेत ती आतपर्यंत त्याच्यावर चर्चा होऊ देणार नाहीत, परंतु या विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती या पद्धतीने हा 13 कोटी जनतेचा उद्रेक जो आहे तो मांडणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. आणि म्हणून ईव्हीएमच्या बद्दल आज या ठिकाणी निदर्शनं झाली. मुख्यमंत्री म्हणत आहेत ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र. एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, परंतु जादुई पद्धतीने ज्या पद्धतीने ही मतं मिळालीत असं जो काय तज्ञांचा जो काय त्यांचा एक कल्पित असा समज आहे त्याच्याबद्दल उद्रेक आहे ना लोकांच्या मनामध्ये. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत आणि त्यामुळे आलेलं सरकार देखील संशयास्पद आहे. आणि या मतदानाच्या प्रक्रियेबद्दलचा उद्रेक महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला हा विधानसभेपर्यंत पोहोचवा म्हणून सर्वसामान्य जनतेचा आवाज आज विधानसभेच्या पायऱ्यावरती उमटला. साधारण काल शपथविधी झाला मंत्र्यांचा, मात्र खाते वाटप झालेली नाहीये. त्याला सुद्धा 2 दिवसांचा कालावधी मुख्यमंत्री म्हणत आहेत. नाही, देवेंद्रजींचं अजिबात आहे सरकार, त्यामुळे आता 3 पक्षाचं सरकार आहे, ठरेल त्यानंतर ती यादी दिल्लीत जाईल. या सगळ्या मोठ्या प्रक्रिया असतील, कळेल लोकांना. म्हणजे आता यापुढे महाराष्ट्र दिल्ली चालवणार असं तुमचं थेट म्हणणं आहे का? यापूर्वीच महाराष्ट्र दिल्ली चालवते. एकंदरीत पाहायला मिळत आहे की आता जे विधेयक आहेत 20 विधेयक आहेत ते सुद्धा मांडले जाणार आहेत. त्यापैकी 6 विधेयक मांडल्याची माहिती समोर येते. काय सांगाल एकंदरीत? नाही, असं आहे की विधेयक जी आहेत ती सरकारने आज पटलावर ठेवली, त्याचे इंट्रोड्यूस आज मंत्र्यांनी केलं. उद्यापासून चर्चा होईल. चर्चा जेव्हा होईल तेव्हा आमचे विषय जे आहेत ते आम्ही मांडू. 6 दिवसामध्ये नेमकी काय चर्चा असेल, काय न्याय मिळेल विदर्भामध्ये? 6 दिवसाचं अधिवेशन म्हणजे विदर्भातील जनतेला फसवगिरी आहे. 6 दिवसात विदर्भातला बॅकलॉगच्या विषयी कुठचाही विषय या ठिकाणी मांडला जाणार नाही. किमान 3 आठवडे अधिवेशन हे नागपूरचं चाललं पाहिजे, जेणेकरून जो करार आपला झालेला आहे त्या करारानुसार नागपूरमध्ये आणि विदर्भातल्या या सगळ्या भागामध्ये जो बॅकलॉग आहे त्यावरती चर्चा होईल आणि या विदर्भाला न्याय मिळेल असा जो काय त्यावेळेचा करारातला जो समज आहे, त्या उद्देश आहे, तो उद्देश सफल होईल. अन्यथा 1 आठवड्याचं केवळ टुरिझम म्हणून आमदार इकडे येतील. अधिवेशन भरलं कधी आणि संपलं कधी हेही कळणार नाही. टुरिस्ट म्हणून आमदार येतील असं तुम्ही एकंदरीत दावा करतात. एक प्रश्न असा देखील आहे, काल एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवरती म्हणताना म्हणालेत की हिंदुत्व हे काय टी शर्ट सारखं आहे का, आज बदललं उद्या घातलं. नाही, हिंदुत्व आहे. आणि आमचं हिंदुत्व असं आहे की या हृदयामध्ये राम आणि हाताला काम हे हिंदुत्व कोणीच बदलू शकणार नाही. निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर एकंदरीत आपण पाहतोय की त्या सगळ्यावरती ईव्हीएम वरून बातचीत देतो सुनील प्रभू यांनी आपल्याशी.